गुड मॉर्निंग मुलांनो, शुभ सकाळ. आपण सर्वजण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होतो की प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल, गुणविभागणी कशी असेल, याची माहिती आपल्या सर्वांना हवी आहे. आणि ती आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी प्रसारित केलेली आहे. विषय अर्थशास्त्र, 49 हा कोड क्रमांक आहे, इयत्ता 12वी. चला तर आपण आज माहिती करून घेऊया आपल्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल आणि गुणांची विभागणी कशी केलेली आहे. घटकानुसार गुणविभागणी आपण पाहूया. आपल्याला 10 प्रकरणं आहेत, त्या प्रकरणानुसार गुणांची विभागणी पाहूया. इथे रकाने दिलेले आहेत: अनुक्रम नंबर, घटक, प्रत्यक्ष गुण आणि विकल्पासह गुण. विकल्प म्हणजे किंवा असे प्रश्न असतात और सोडवायला, त्याचे पण गुण आहेत. पहिलं प्रकरण आहे सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. त्याला प्रत्यक्ष 7 गुण आहेत आणि विकल्पासह 10 गुण आहेत. प्रकरण क्रमांक 2 उपयोगिता विश्लेषण. त्यावर 7 गुण आहेत आणि विकल्पासह 10 गुण. प्रकरण क्रमांक 3 अ मागणीचे विश्लेषण. त्याला 8 गुण आहेत प्रत्यक्ष आणि विकल्पासह 12 गुण आहेत. प्रकरण 3 ब आहे मागणीची लवचिकता. त्याला 8 गुण आहेत प्रत्यक्ष आणि विकल्पासह 12 गुण आहेत. प्रकरण क्रमांक 4 पुरवठा विश्लेषण. त्याला प्रत्यक्ष 7 गुण आहेत आणि विकल्पासह 10 गुण आहेत. प्रकरण क्रमांक 5 बाजाराचे प्रकार. प्रत्यक्ष 7 गुण, विकल्पासह 10 गुण. प्रकरण क्रमांक 6 निर्देशांक. 8 प्रत्यक्ष गुण आहेत आणि 11 विकल्पासह गुण आहेत. 7वं प्रकरण आहे राष्ट्रीय उत्पन्न. त्याला 8 प्रत्यक्ष गुण आहेत आणि विकल्पासह 12 गुण आहेत. प्रकरण 8वं आहे भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार. 8 गुण जे आहेत प्रत्यक्ष आणि विकल्पासह 12 गुण आहेत. प्रकरण क्रमांक 9 भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार. याला प्रत्यक्ष 8 गुण आहेत आणि 11 गुण आहेत विकल्पासह. शेवटचं प्रकरण आहे 10 भारताचा विदेशी व्यापार. त्याला आहे 4 गुण प्रत्यक्ष आणि विकल्पासह 6 गुण आहेत. असे एकूण 10 प्रकरणांचे प्रत्यक्ष गुण आहेत 80 आणि विकल्पासह 116. म्हणजे 116 गुणांची आपली प्रश्नपत्रिका असेल. विकल्प आहे म्हणजे आपल्याला पर्याय आहे प्रश्न सोडविण्यासाठी. आता आपण प्रश्न प्रकारानुसार घटकांची विभागणी कशी केलेली आहे ते पाहूया. इथे प्रश्न प्रकारानुसार गुण विभागणी, अनुक्रम नंबर, प्रश्नाचा प्रकार, त्याला गुण, विकल्पासह गुण आणि त्याची टक्केवारी. क्रमांक 1 वस्तुनिष्ठ प्रश्न 20 गुणांचे असणार आहेत. या प्रश्नांची तयारी करायची, सोपा असतो प्रश्न. नंतर विकल्पासह 20, त्याला विकल्प दिलेला नाहीये म्हणजे 20 पैकी 20, टक्केवारी 100 पैकी 25. दुसरा प्रकार आहे प्रश्न प्रकार अतिलघुत्तरी. त्याला आहेत 12 गुणांचा प्रश्न असेल तो, विकल्पासह गुण 20 आहेत, टक्केवारी एकूण आहे 15. तिसरा प्रकार आहे लघुत्तरी प्रश्नांचा. लघुत्तरी प्रश्नांना 32 गुण आहेत आणि विकल्पासह 52 गुण आहेत. म्हणजे इथे तुम्हाला पर्याय आहेत दुसरे प्रश्न सोडवायला. टक्केवारी आहे 40%. नंतर चौथा प्रकार आहे प्रश्नांचा दीर्घोत्तरी प्रश्न आहेत 16 गुणांचे आणि विकल्पासह गुण आहेत 24. इथे पण तुम्हाला संधी आहे, पर्याय मिळतोय प्रश्न सोडवायला आणि टक्केवारी आहे 20. एकूण गुण झाले 80 आणि विकल्पासह गुण झाले 116. अशा प्रकारे प्रश्न प्रकारानुसार गुणांची विभागणी आपण पाहिली. आता पाहूया आपण उद्दिष्टानुसार गुणांची विभागणी कशी केलेली आहे. रकाने पाहू. अनुक्रम नंबर, उद्दिष्ट, गुण, विकल्पासह गुण आणि त्याची टक्केवारी. 1 पहिलं उद्दिष्ट आहे ज्ञान. ज्ञानावर आधारित जे प्रश्न असतील 15 गुणांचे, विकल्पासह गुण 21 आणि टक्केवारी त्याची 19 आहे. दुसरा प्रकार आहे
आकलन हे उद्दिष्ट, त्यावर गुण असणार आहेत 20 आणि विकल्पासह 29 आणि टक्केवारी आहे 25%. नंतर तिसरा प्रकार आहे प्रश्नाचा, उपयोजनावर प्रश्न असतील 30 गुणांचे, विकल्पासह 44 गुणांचे आणि टक्केवारी एकूण 37% होत आहेत. चौथं उद्दिष्ट आहे कौशल्यानुसार गुण विभागणी, गुण आहेत 15, विकल्पासह 22 आणि टक्केवारी येते 19. एकूण गुण होत आहेत 80 आणि विकल्पासह होत आहेत 116. आता आपण प्रश्नपत्रिकेचा वार्षिक मूल्यमापन आराखडा पाहूया. एक वर्षभरात कोणकोणत्या परीक्षा होतील, अनुक्रम नंबर, महाविद्यालयीन स्तरावरील परीक्षा, गुण आणि वेळ. पहिली परीक्षा होणार आहे प्रथम सत्र परीक्षा, ती असेल 50 गुणांची आणि वेळ आहे 2.5 तास. नंतर परीक्षा होणार आहे सराव किंवा त्याला पूर्वपरीक्षा म्हणता तुम्ही. सराव पूर्व परीक्षा, ती 80 गुणांची असेल, वेळ असेल 3 तास. नंतर सर्वात महत्त्वाचं आहे की 20 गुणांची जी परीक्षा होते अंतर्गत उपयोजनावर आधारित चाचणी सराव परीक्षेसाठी, ती आहे 20 गुणांची आणि त्याचा वेळ 1 तास, ती त्याच परीक्षेच्या काळात घेतली जाईल. नंतर बोर्ड परीक्षेचं पाहूया आपण. उच्च माध्यमिक परीक्षा, बोर्ड परीक्षा 12वीची 80 गुणांची असेल आणि वेळ 3 तास असेल. त्याच काळामध्ये उपयोजनावर आधारित जी 20 गुणांची चाचणी आहे ती होईल आणि त्याला वेळ असेल 1 तास. आता आपण पाहूया प्रस्तावित प्रश्नपत्रिकेचा आराखडा कसा असेल आणि हा सगळ्यात महत्त्वाचा आहे तुमच्या दृष्टीने. पहा, गुण असणार आहेत 80, वेळ आहे 3 तास. इथे रकाना अनुक्रम नंबर, प्रश्नाचा प्रकार, नंतर प्रश्नानुसार गुण दिलेत, सोडविण्याच्या प्रश्नांची संख्या आणि सोडविणाऱ्या प्रश्नांचे गुण आणि विकल्पासह गुण दिलेले आहेत. आता इथे पहिला प्रश्न जो आहे वस्तुनिष्ठ, पुढे दिलेल्या उपप्रश्नांच्या प्रकारापैकी कोणतेही 4च सोडवायचे. परीक्षेत ते 4च आलेले असतील. कोणकोणते आहेत? योग्य पर्याय निवडा, सहसंबंध पूर्ण करा, आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा, विसंगत शब्द ओळखा, खालील विधाने पूर्ण करा, चुकीची जोडी शोधा, विधाने व तर्क प्रश्न, योग्य जोडीचा पर्याय निवडा. अशा प्रकारचे प्रश्न असतील. पण हे 8 दिले, इथे 4च येतील कुठले तरी. आणि त्या प्रश्नाला गुण फक्त एकच असणार आहे प्रत्येकाला. मग एकूण 5 सोडवायचे म्हणून 5 गुण असणार आहेत आणि सोडवणाऱ्या प्रश्नांची संख्याही 5 आणि विकल्पासहही 5 गुण असणार आहेत. असे एकूण गुण असणार आहेत इथे 20 गुणांचे हे वस्तुनिष्ठ प्रश्न. या 8 प्रकारांच्या पैकी कुठलेही 4 विचारले जातील. प्रश्न क्रमांक 2, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. हा प्रश्न आहे आणि प्रश्नानुसार गुण आहेत 2. संकल्पना ओळखायला 1 गुण, स्पष्टीकरण लिहायला 1 गुण. 5 प्रश्न येतील, त्यापैकी 3 सोडवायचे आहेत. म्हणजे प्रश्नांचे गुण झाले 2 मिळून 3 प्रश्नांचे 6 आणि विकल्पासह गुण होतात 10. यामधला ब आहे प्रश्न फरक स्पष्ट करा. फरक स्पष्ट करायला प्रश्नानुसार 2 गुण असतील, एका फरकाला 5 फरक दिले जातील, त्यापैकी 3च सोडवायचे आहेत. म्हणजेच प्रश्नांचे गुण होतात 6 आणि विकल्पासह 10. प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. लघुत्तरी प्रश्न असेल. इथे प्रश्नानुसार गुण 4 गुणांचे प्रश्न असतील. 5 प्रश्न दिले जातील, त्यापैकी 3च सोडवायचे. म्हणजे 4 त्रिक 12 गुण होतात. विकल्पासह मात्र 20 गुण होतात. प्रश्न क्रमांक 4, खालील विधानांशी आपण सहमत आहात की नाही ते स्पष्ट करा. मग 4 गुणांच्यासाठी एक विधान दिलेलं असेल, त्यातलं 1 गुण जो आहे तो सहमत किंवा असहमत लिहायला आणि उरलेले 3 गुण स्पष्टीकरण लिहायला. 5 विधानं दिलेली असतील, त्यापैकी 3च सोडवायची आहेत. एकूण प्रश्नाचे गुण होतात 12, पण विकल्पासह होतात 20. प्रश्न क्रमांक आहे 5, खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
यापैकी कोणता तरी भाग दिलेला असेल, तक्ता, आकृती किंवा उतारा, आणि त्याला 4 गुण आहेत, असे 3 दिले असतील, 3पैकी फक्त 2 सोडवायचे, गुण होतात 8 आणि विकल्पासह मात्र 12. आणि 6वा शेवटचा प्रश्न, सविस्तर उत्तरे लिहा. दीर्घोत्तरी प्रश्न आहे आणि त्याला 8 गुण असतात, 3 दिलेले असतील, 2 सोडवायचे, म्हणजे 8 दुने 16, 16 गुणांचा हा प्रश्न आहे आणि विकल्पासह गुण आहे त्याला 24. अशा प्रकारे एकूण गुण होतात प्रत्यक्ष 80 आणि विकल्पासह 116. आता इथे सर्वात महत्त्वाची टीप दिलेली आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न क्रमांक 1 साठी 12वीच्या पुस्तकात दिलेल्या मापदंडांचा म्हणजे पॅरामीटरचा विचार करण्यात यावा. 12वीच्या पाठ्यपुस्तकात स्वाध्याय किंवा कृती दिलेल्या आहेत त्यावर आधारित असेल. आता सर्वात महत्त्वाचं आहे 20 गुणांची विभागणी किंवा त्याची माहिती पाहूया की अंतर्गत मूल्यमापनाचा आराखडा कसा असेल. त्यासाठी महत्त्वाच्या सूचना सर्वांच्यासाठी आहेत, त्या पाहूया आपण. काय सूचना दिल्या आहेत? 1. 20 गुणांच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी उपयोजनावर आधारित चाचणी असेल, ती परीक्षेच्या काळात घेतली जाईल. ही चाचणी संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं. वर्षभराचं पुस्तक आणि 10 प्रकरणं त्यावर आधारित आहे. या चाचणीसाठी वेळ असेल 1 तास. या चाचणीच्या परीक्षेचा आराखडा विद्यार्थी त्यातच उत्तर लिहू शकतील असा असावा. म्हणजे प्रश्न दिलेला असेल किंवा कृती दिलेली असेल, त्याच्याखाली तुम्हाला उत्तर लिहायला जागा सोडलेली असेल. 5वी सूचना आहे, इयत्ता 12वीसाठी उपयोजनावर आधारित ही चाचणी बोर्डाच्या तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळापत्रकानुसार घेण्यात यावी. जेव्हा तोंडी परीक्षा असेल, प्रात्यक्षिक किंवा प्रॅक्टिकल असेल, त्या काळात वेळापत्रकानुसार ती घेतली जाईल बोर्डाच्या नंबरप्रमाणे. नंतर ही सूचना आमच्यासाठी आहे, सदर चाचणीचा अहवाल किमान वर्षभरासाठी जतन करून ठेवावा. पाहूया आपण आता कोणकोणते प्रश्न असतील यामध्ये. उपयोजनावर आधारित 20 गुणांची चाचणी, गुण 20, वेळ 1 तास. त्यामध्ये प्रश्न क्रमांक दिलेला आहे, प्रश्नाचं स्वरूप दिलेलं आहे आणि गुण दिलेले आहेत. पहिला प्रश्न असेल योग्य पर्याय निवडा, 4 गुणांच्यासाठी. दुसरा आहे विसंगत शब्द ओळखा, 4 गुणांच्यासाठी. तिसरा आहे सहसंबंध पूर्ण करा, 4 गुणांच्यासाठी. चौथा आहे आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा, 4 गुणांच्यासाठी. 5. खालील दिलेल्या घटनांवरून तुमचे मत स्पष्ट करा. इथे मत स्पष्ट करण्यासाठी 4 गुण आहेत, प्रत्येकी 2 गुण, एक अ आणि ब 2 दिलेले असतील प्रश्न. एकूण गुण होत आहेत 20. आता इथे तुम्हाला हे 1, 2, 3, 4 जे विचारलेले आहेत त्यात बदल होऊ शकतो. टीप दिलेली इथे 12वीच्या पाठ्यपुस्तकातील वस्तुनिष्ठ प्रश्नांपैकी कोणतेही 4 उपप्रश्न घेण्यात यावेत. म्हणजे पर्याय, विभाजन, विसंगत शब्द किंवा सहसंबंध, आर्थिक पारिभाषिक शब्द यात बदल होऊ शकतो. 8 जे प्रकार आहेत त्यातले कुठले तरी येऊ शकतात, कोणतेही 4. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अभ्यासासाठी शुभेच्छा.